राज्य शासनाकडून जमीन मोजणी फी दरात सुधारणा, नवे नियम व कालावधी निश्चित। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जमीन मोजणीच्या दरामध्ये सुधारणा करून त्याचे सुलभीकरण केले आहे। या संदर्भातील नवीन शासन परिपत्रक 22 जून 2026 रोजी जारी करण्यात आले असून यामुळे शेतकरी आणि जमीनधारकांमधील संभ्रम दूर होणार आहे। नवीन नियमानुसार मोजणीचे वर्ग आणि कालावधी निश्चित करण्यात आला आहे। मोजणीचे नवीन संवर्ग आणि कालावधी: नियमित मोजणी 90 दिवस, द्रुतगती मोजणी 30 दिवस। प्रमुख सुधारित मोजणी दर: नियमित मोजणीसाठी ग्रामीण भाग, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीबाहेर 2 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी 2000 रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपये आकारण्यात येतील। शहरी भाग, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत 1 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी 3000 रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी 12000 रुपये असेल। पोटहिसा व कौटुंबिक वाटणी मोजणी: ग्रामीण भागात प्रति पोटहिसा मोजणी फी 200 रुपये तर शहरी भागात नियमित मोजणीसाठी 1000 रुपये आणि द्रुतगती मोजणीसाठी 4000 रुपये प्रति पोटहिसा निश्चित करण्यात आली आहे। सवलती: शासकीय जमिनीच्या मोजणीसाठी मूल दराच्या 25% आणि महानगरपालिका, नगरपालिका प्राधिकरणाच्या जमिनीसाठी 50% मोजणी फी आकारली जाईल। पुनर्भेटीचे नियम: अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास त्याला मूळ मोजणी फीसच्या 50% किंवा 10000 रुपये पुनर्भेट फी द्यावी लागेल। मात्र भूमापक, सर्वेअर स्वतः गैरहजर राहिल्यास अर्जदाराला कोणतीही अतिरिक्त फी लागू होणार नाही व नवीन तारीख दिली जाईल। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।